उपस्थित शेतकरी बांधवांनो, माझ्या माता भगिनींनो आणि तरुण मित्रांनो, देशामध्ये वातावरण ढवळून निघालेलं आहे. 13 दिवसापूर्वी 14 फेब्रुवारीला प्रेमाचा दिवस म्हणून जगभर ज्याला साजरा केला जातो, त्याच दिवशी पाकिस्ताननं भ्याड हल्ला केला आणि आमचे 40-44 जवान त्या हल्ल्यामध्ये शहीद झाले. किसी गजरे की खुशबू को महकता छोड़ आया हूं, किसी गजरे की खुशबू को महकता छोड़ आया हूं, मेरी नन्ही सी चिड़िया को चहकता छोड़ आया हूं. मुझे अपने छाती से लगा ले ए भारत मां, मैं अपनी मां की कोख तरसती छोड़ आया हूं. जमाने भर में मिलते हैं आशिक कहीं, मगर वतन से खूबसूरत कोई सनम नहीं होता. जमाने भर में मिलते हैं आशिक कहीं, मगर वतन से खूबसूरत कोई सनम नहीं होता. नोटों में लिपटकर भी और सोने में सिमटकर भी मरे हैं कहीं, मगर तिरंगे से प्यारा कोई कफन नहीं होता. तिरंगे से प्यारा कोई कफन नहीं होता. 44 जवान ज्या दिवशी धारातीर्थी पडले, त्यावेळेस काँग्रेसनं देश डोक्यावर घेतला. मोदी साहेबांवर वाटेल तशी टीका केली. युद्ध करताना, युद्धाचा निर्णय घेताना डोकं शांत ठेवून विचार करावा लागतो. आणि फक्त 12 दिवस उलटले आणि 13व्या दिवशी पाकिस्तानचं 13वं त्यांच्याच पाकिस्तानच्या भूमीमध्ये जाऊन नरेंद्र मोदींनी साजरं केलं. शिवाजी महाराजांनी सर्व लढाया मोगलांच्या विरोधात रात्री आणि मध्यरात्री सुरू केल्या. विशेषतः अमावस्येलाच अनेक लढाया जिंकल्या. आणि नरेंद्र मोदींच्या व्यक्तिमत्वामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा खूप मोठा प्रभाव आहे, विचारांचा. या माणसानं नोटबंदीचा निर्णय घेतला तो रात्री. या देशामध्ये जीएसटी लागू केली ते मध्यरात्री. सर्जिकल स्ट्राईक केलं ते काळ्या भिन्न रात्रीला. आणि आता पाकिस्तानवर जो हवाई हल्ला केला तो पहाटे 3 वाजता, म्हणजे तोही मध्यरात्रीला. कांग्रेस वाल्यांनो, चाय बेचने वाला इस देश का चौकीदार रात भर देश की सेवा में जागता रहता है. डॉक्टर साहेब, आता एक ब्रेकिंग न्यूज आली. आता सोशल मीडिया आहे, व्हॉट्सअपचा जमाना आहे. सेकंदात लोकांना जगात काय चाललेलं कळतं. आणि त्या ब्रेकिंग न्यूज मध्ये असं म्हटलंय की इम्रान खानने पाकिस्तानच्या सैन्याला खुली छूट देऊन टाकली. जहां से रास्ता मिलेगा वापस पाकिस्तान में भाग कर आइए. नरेंद्र मोदी है. हम दिन 4 रहे ना रहे, तेरा वैभव अमर रहे मां. ही शिकवण घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून तयार झालेला हा माणूस आहे. देशभक्ती काय असते, यापूर्वी 60 वर्षात अनेक पंतप्रधान आपण अनुभवले. एक अटलजी सोडले तर कुणामध्येही ओतपोत देशभक्ती भरलेली नव्हती. आणि नरेंद्र मोदी एक असा पंतप्रधान या देशाला लाभले. 4 वर्षापूर्वी जेव्हा त्यांनी या देशाचे सूत्र सांभाळले, असा धाडसी निर्णय पाकिस्तानच्या विरोधात मोदी साहेब घेणार आहेत. 60 वर्षाची सगळी कुरघोडी व्याजासकट परत देण्याचं काम मर्द छाती असलेला, 56 इंच छाती असलेला नरेंद्र मोदी सारखा पंतप्रधानच ही हिम्मत दाखवू शकतो. आग लगाने वालों से कह दो कि चिंगारी का खेल बुरा होता है. आग लगाने वालों से कह दो कि चिंगारी का खेल बुरा होता है.
औरों के घर में आग लगाने का सपना सदा अपने ही घर में खरा होता है। जूता खरीदने की हैसियत नहीं है बोले हमारी, पाकिस्तानी पत्रकार बनतो, जूता खरीदने की हैसियत नहीं हमारी, हम नरेंद्र मोदी के साथ हिंदुस्तान के खिलाफ लढणे जा रहे बोले। सोशल मीडियाला 4 मिनिटं आणि 11 सेकंदाची एक पाकिस्तानच्या पत्रकारांची पत्रकार परिषद आलेली लाईव्ह, त्यात ते असं म्हणतात कि मोदी जितना हम समझते हैं उससे बहुत ज्यादा खतरनाक साबित हो रहा है। एका पत्रकाराने म्हटलं, अरे एक जज्बा है बोले मोदी के अंदर, अपने देश के लिए मर मिटने की हिम्मत लेकर पैदा हुआ है बोले बंदा। एका पत्रकाराने असं म्हटलं, अरे बोले ईमानदारी भी चाहिए और नियत भी साफ चाहिए, तो वही आदमी ऐसे डिसीजन ले सकता है बोले। हमारे नवाज शरीफ ने भी लिया नहीं और हमारे इमरान खान भी इतने ईमानदारी से काम नहीं कर सकते, हे पाकिस्तानचा पत्रकार म्हणतो या 4 मिनिटं आणि 11 सेकंदच्या या मुलाखतीमध्ये, या चर्चेमध्ये, डिबेटमध्ये। अरे बोले आज भी नरेंद्र मोदी के भाई पेट्रोल पंप पर काम करते हैं। 25 साल पहले जो रेशन की दुकान चला रहे थे वही काम आज भी प्रधानमंत्री बनने के बाद भी उनके भाई करते हैं। ऐसा कोई खुदा का बंदा, यही सही इबादत है बोले, वो मोदी अपने देश के लिए कर रहा है। हे पाकिस्तान से पत्रकार म्हणतायत या 4 मिनिटं आणि 11 सेकंदच्या या डिबेटमध्ये, आणि काँग्रेसवाले टीका करतात, सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागतात। अरे थोडी तर या देशाबद्दलची अस्मिता तुमच्यामध्ये जिवंत राहू द्या। राजकारण तुम्ही 70 वर्ष केलं, तुम्ही काही आरोप करा नरेंद्र मोदींवर, तुम्ही जातीवादी म्हणा, तुम्ही हुकुमशाह म्हणा, परंतु एकही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या माईचा लाल नरेंद्र मोदींना भ्रष्टाचारी म्हणून बोलण्याची हिम्मत दाखवत नाही। असा स्वच्छ चारित्र्याचा बेदाग नेता भारतीय जनता पार्टीने पंतप्रधान पदावर आणि या देशाच्या 125 कोटी जनतेने विराजमान केलेला आहे। एका पत्रकाराने म्हटलं, अरे बोले अपने दिल से वो आदमी बोलता है बोले आज मैं वजीर आलम रहा या ना रहा, मैं फकीर आदमी हूं, झोली डालूंगा अपने गले में और लाल किले से सीधा उतर के मेरे गांव में चला जाऊंगा। हे पाकिस्तानचे पत्रकार म्हणतायत, आणि हे आपले विचारवंत, बुद्धिवंत, हे पुरस्कार परत करणारे, हे भारत रत्न पुरस्कार परत करणारे, पद्मविभूषण परत करणारे, पद्मभूषण पुरस्कार परत देणारे, अरे या देशाचे 44 जवान शहीद होतात, एकही हिरो पिक्चरचा कुठे गेला तो नसीरुद्दीन शाह, कुठे गेला तो शाहरुख खान, ज्याने 45 कोटी रुपये पाकिस्तानच्या कॅन्सर हॉस्पिटलला दिले। अरे अक्षय कुमार सारखं तुमच्याच फिल्म इंडस्ट्रीमध्ये असणारा करोडो रुपये आमच्या 6 शहीद झालेल्या सैनिकांना मदत करतो, तुमचा एकाचाही हात खिशात गेला नाही नालायकांनो। आतापर्यंतच्या निवडणुका ह्या राजकारणासाठी निवडणुका होत्या। मित्रांनो तुम्हाला एकच गोष्ट सांगेल की यंदाची 2019 ची निवडणूक ही देशाच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे। आणखी 2-4 वर्ष विकास झाला नाही झाला तो तर होतोच आहे, परंतु हा देश जिवंत राहिला तरच आणि तरच आपलं अस्तित्व या जगामध्ये टिकून राहील।
नरेंद्र मोदी असा एक मर्द माणूस की त्यांच्याच हातात जर या देशाचे सूत्र राहिले तर येणाऱ्या नजीकच्या काळात तुम्हाला सांगतो की पाकिस्तान या जगाच्या नकाशावर